गोलंदाज मार्क बर मुंडेवाडी संघाकडून सुनील या गोलंदाजावर मात्र संघाच्या संघ नायकांना जबाबदारी दिली मॅनेटिव्ह पॉवरचं पहिलं षटक हाताळण्यासाठी. पाहूया पहिलं षटक कशा प्रकारे हाताळलं जाईल हे देखील पाहायला मिळेल. स्ट्राईक वर कैलास, नॉन स्ट्राईक वर पाहायला गेला तर रवी. 5 षटकांचा सामना, पंचांचा ग्रीन सिग्नल. बेस्ट ऑफ लक शो, गोट द गेम. पहिला चेंडू कार्पेटच्या साहाय्याने खेळला गेलाय. चुकी आणि चुकी पाहायला मिळतंय. चुकीच्या रूपांतर चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. रन्स मिळतील 4-4-4. हा येतोय कैलासच्या बॅट मधून चौकार. श्री गणेश झाला वैयक्तिक आणि संघाच्या सांघिक कोट्यातील देखील 4 धाब्यांना अकाउंट ओपन केलं जातं. ज्या वेळेस पहिल्या चेंडूवर मात्र मोठा फटका येतोय त्यावेळेस मात्र फलंदाजाचा मात्र आत्मविश्वास वाढलेला असतो. आणि पहिला चेंडू जर निर्धाव आला तर गोलंदाजाचा देखील आत्मविश्वास वाढलेला जातं. परंतु पहिल्या चेंडूवर मात्र गोलंदाजावर मात्र दडपण निर्माण. सुनील हा गोलंदाज आहे, गोलंदाज मार्क बर. आपल्याकडे चेंडू बॅटची इनसाइड एज होती. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जाताना पाहतो आपण. एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धाबेसाठी देखील प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव देखील त्याच्या वेगानं पूर्ण होते. धाव फलक जाऊन पोहोचलाय तथा बिनबाद 6 या अंकावर. सकाळचं क्षेत्र आहे. खेळपट्टीचा विचार केला तर खेळपट्टी दमट आणि थंड वातावरणामध्ये मात्र पहिला सामना आपल्या भेटीचा आलाय. रामाची वाडे आणि मुंडेवाडे. बॅटच्या रीडिंग पट्ट्यामध्ये चेंडूला फेकून दिलाय. हा चेंडू जाल सीमा रेखा पार. रन्स मिळतील 6-6-6. हा येतोय कैलासच्या बॅट मधून षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पाहायला गेला तर अतिशय वेगानं धावफलक जाऊन पोहोचले धावफलकावर. त्याला बिनबाद 12 धावा. आता मात्र पाहायला गेला तर स्वतःला सावरलं, कमबॅक केलं गोलंदाजानं. हा चेंडू आलाय निर्धाव. षटकाराचा प्रति उत्तर मात्र निर्धाव चेंडू न देताना पाहायला आपण गोलंदाजाला सुनीलना. अजून विचार केला तर 2 चेंडू उर्वरित आहेत. पहिल्या चेंडूचा विचार केला तर चौकार ठोकला. दुसऱ्या चेंडूचा विचार केला तर 2 धावा. तिसऱ्या चेंडूवर ठोकला होता षटकार आणि चौथा चेंडू निर्धाव. हा देखील पाहायला गेला तर जसे तसं उत्तर. हा चेंडू देखील आलाय निर्धाव. अजून विचार केला तर शेवटचा चेंडू मॅनेटिव्ह पॉवरचं षटकातील उर्वरित आहे. गोलंदाज मार्कवर सुनील या गोलंदाजावर जबाबदारी दिली होती मुंडेवाडी संघाच्या संघ नायकानं. ओहो, पंचांना लाईन पाहावी लागेल. खराब चेंडू. या ठिकाणी पंचांचा इशारा आलाय. नो चेंडू. 1+4 5 धावा धावफलकावर लागल्या जातील. धावफलक जाऊन पोहोचलं दादा बिनबाद 17 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू होता. चांगली लाईन ठेवायची होती परंतु चेंडू मात्र विमरचा नो घोषित केला पंचांना. पंच देखील आमचे अनुभवी पंच देखील पाहायला मिळत आहेत. जनार्दन थोरात मेनफ्रॉम कोंडवाडे. हा चेंडू देखील नो. या गोलंदाजाला मात्र षटक हाताळता येणार नाहीये. गोलंदाज होईल बाद. पंच गोलंदाज बाद. विचार केला तर या सामन्यामध्ये या गोलंदाजाला मात्र षटक हाताळता येणार नाहीये. शेवटचा चेंडू होता. चांगला चेंडू पैकी करण्याचा प्रयत्न करायचा होता परंतु मात्र काय घडलं हो त्याचं नव्हतंच झालं. या ठिकाणा मॅनेटिव्ह पॉवरचा पहिला गोलंदाज होतोय बाद. बॅक टू बॅक 2 चेंडू विमरचे नो पैकी केले. धावफलकचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलोय दादा बिनबाद 18 या धावसंख्येवर. आणि हा चेंडू आहे उघडा डोळे पहा नीट. चेंडू आहे प्री हिट. सुवर्ण संधी मोठा फटका खेळण्याची. हो हा चेंडू जाईल सीमा रेखा पार.
रन्स मिळतील 6-6-6. आहे तर कैलासच्या बॅट मधून षटकार. पाहता पाहता पहिलं षटक कंप्लीट झालं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक देखील जाऊन पोहोचलं जातात. बिनबाद 24 धावा. महागड षटक मुंडेवाडी संघाचा संघ नायकांना जबाबदारी दिली होती या सुनीलवर, परंतु मात्र महागड षटक आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय. गोलंदाज मार्कवर मॅग्नेटिक पॉवरचं दुसरं षटक रवी आलाय. रवीला पाहतो आपण गोलंदाज मार्कवर. अजून विचार केला तर सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. तैने आहे. कैलास नावाचं वादळ निर्माण झालंय सकाळच्या क्षेत्रामध्ये. कैलासचा जर विचार केला तर तब्बल 2 चौकार आणि 2 षटकार येत आहेत. डावखुरा फलंदाज रवी. रवी टू रवी असा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज देखील रवी आहे. फलंदाज देखील काय सांगायचंय कडे आता अतिगाई संकटात नाही म्हणून साधा मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. नाही ते गड्यावर आतीचीच घटना आहे. चापेवाडी फिरला फिरला आणि गडी गेला. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ज्या ठिकाणी गोलंदाज आहे गोलंदाज मार्कवर रवी. स्ट्राइक वर देखील रवी. डावखुरा फलंदाज रवी टू रवी आणि फलंदाज मात्र सक्सेसफुल ठरलाय. चेंडू चाल सीमारेषा बाहेर. मनगडी टाकतेचा A1 क्वालिटीचा हा येतोय. रवीच्या बॅट मधून षटकार. दोन्ही फलंदाज मात्र या ठिकाणी घातकी ठरले जात आहेत. पहिल्या चेंडूवर टोकलाय षटकार. जणू मॅग्नेटिक पॉवरचं पहिलं षटक होतं. त्या पहिल्या षटकावर टोकला होता चौकार कैलासनं. मॅग्नेटिक पॉवरचं दुसरं षटक मार्गस्थ होतं. पहिल्या चेंडूवर टोकला षटकार आणि या दुसऱ्या चेंडूचा विचार केला तर दुसऱ्या चेंडूवर आल्या सिंगल धाव. धावफलक जाऊन पोहोचले दादा बिनबाद 31. ज्या वेळेस डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असतो त्या वेळेस मात्र क्षेत्ररक्षकाला मात्र आणि गोलंदाजाला देखील या ठिकाणी सुवर्ण संधी. चेंडूला दाडून दिले षटकारासाठी. बघा या ठिकाणी सकाळच्या क्षेत्रामध्ये पहिल्या सामन्यामध्ये मात्र जो फलंदाज 3 षटकार किंवा 3 चौकार टोकेल त्या फलंदाजाला आदरणीय चांगो सरय यांच्याकडून 4 ज्यूस दिले जातील. कोणत्याही फलंदाजानं 3 षटकार 3 चौकार टोकले तर. हो हा चेंडू देखील बॅटच्या रीडिंग पट्ट्यात. चेंडू जाईल सीमा रेखा पार. आदिवासी श्यामा आणि कैलासच्या बॅट मधून आलेल्या 6 धावा. या ठिकाणी हॅट्रिक कंप्लीट होते. 4 ज्यूस सकाळच्या क्षेत्रामध्ये फलंदाज कैलासला. षटकार हॅट्रिक या ठिकाणी झाले. धावफलकाचा विचार केला तर 43 धावा. चौथा देखील षटकार येतोय. काय सांगायचंय कालचाही सामना पहिले सामन्याला असाच आणि आजचा या ठिकाणी पाहायला गेलं नुसता षटकार आणि षटकार. धावफलक पाहायला गेलं तर अतिशय वेगाने काय फलंदाजी रामाची वाडी संघाकडून पाहायला मिळते. कैलास
या नावाचं वादळ सकाळच्या क्षेत्रामध्ये मात्र गोगावताना पाहतोय. धुवाधार फलंदाजी बघा, खऱ्या अर्थानं कालचा विचार 103 धावाचा मात्र हाय स्कोर सिलारवाडीचा आहे या मैदानावर. त्यांचं रेकॉर्ड तुटेल का पाहायला मिळेल. सकाळचं क्षेत्र आहे, पहिला सामना आहे आणि विचार केला तर धावफलकचा धावफलक जाऊन पोहोचली रामाचीवाडी संघाची बिनबाद 49. दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज मार्कवर रवी. हा प्रॅकेट चेंडू वाईट. अवंतर एक धाव. 50 कंप्लीट होते नागेवाडी संघाचे. पटका पचला गेलाय. काय घडेल काय बिघडेल या ठिकाणी मोठा फलंदाज बाद होतोय. बॅक टू द आउट. कैलास ज्या नावाचं मात्र वादळ निर्माण झालं होतं त्या वादळाला मात्र शांत करण्याचं काम केलं गोलंदाज रवीना. पटका पसला गेला होता, मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू बॅटला ब्रश 38 सर्कलच्या आतमध्ये झेल उडाला होता. कोणत्याही प्रकारच्या क्षेत्ररक्षकांना चूक केली नाहीये. 12 चेंडू मध्ये 40 धावेवर मात्र बाद झालाय. दुसरं षटक देखील झालं कंप्लीट. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावफलक जाऊन पोहोचलंय दादा 1 बाद 50 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय जय. गोलंदाज देखील आला वैयक्तिक पहिल्या संघाचं सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन संदीपवर जबाबदारी दिली संघाच्या संघ नायकांना, मुठेवाडी संघाच्या संघ नायकांना. कशा प्रकारे मात्र षटक हाताळलं जाईल सध्याच्या घडीचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचले. 1 बाद 50 धावा. डावखुरा फलंदाज स्ट्राईक वर रवी. नॉन स्ट्राईकचा विचार केला तर नौका फलंदाज जय. गोलंदाज आलाय गोलंदाज मार्कवर संदीप मुंडेवाडी संघाकडून. पाहूया कशा प्रकारे मात्र गोलंदाजी केली जाईल हे देखील पाहायला मिळेल. ओहो, चांगली लाईन पाहायला मिळते. पंच देखील आमच्याकडे बोलतील. सकाळचं क्षेत्र आहे आणि सकाळच्या क्षेत्रामध्ये जर पाहायला गेलं तर जॉगिंग करणं महत्वाचं आहे. कवायत करण्याची देखील संधी मिळाली. एक अवंतर धाव व्हाईटच्या माध्यमातून धावफलक जाऊन पोहोचेल. 1 बाद 51 धावा. पहिला चेंडू देखील खराब आलाय. पुन्हा पटका पसला गेलाय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली जातोय. पहिला अटेम्प्ट, दुसऱ्या अटेम्प्ट चेंडू मात्र सरळ जमिनीला दान. जीवदान मिळतं डावखुर या फलंदाजाला, रवी या फलंदाजाला. आणि रवी सारख्या फलंदाजाला जीवदान मिळणं खूप भाग्यवान असेल. कारण जेवढं आपण मोठ्या फलंदाजाला मात्र संधी देऊ आणि त्या संधीचं मात्र सोनं करेल यामध्ये मात्र शंका नाही आहे. गोलंदाज पुन्हा सज्ज. गोलंदाज मार्कवर संदीप. चांगला झेल होता. स्वतः गोलंदाज मात्र चेंडू खाली जे तैने होता हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू कार्पेटच्या सहाय्याने केला जातोय. सिंगल होईल कंप्लीट. धावफलकचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय. 1 बाद 53 धावा. पुन्हा रवी आलाय स्ट्राईकवर. डावखुरा फलंदाज. ओहो, या ठिकाणी यॉर्करचा वापर केला गेला होता. चेंडूला उचलफेक केली जाईल त्या दरम्यान देखील सिंगल होते कंप्लीट. धावचीची संधी होती परंतु या ठिकाणी गमावली जाते. पंच देखील तितकाच अनुभवी पंच. स्ट्राईकवर नवीन फलंदाज जय.
जयचा विचार केला तर फक्त आणि फक्त एकच चेंडू खेळतोय. हा चेंडू देखील चांगला होता परंतु चुका आणि चुका पाहायला मिळत आहेत. हा चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. 4 धावेसाठी रन्स मिळतील. 4-4-4. हा येतो जयच्या बॅट मधून चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं. 1 बाद 58 धावा. पुन्हा फटका फसला गेलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चुका होणार नाहीये. धक्का क्रमांक लागेल दुसरं. बॅक टू द आउट जय. महेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नेट क्रमांक 4 वर जाताना पाहतोय. धावांचा विचार केला तर धावफलक आपण पाहतोय रामाचोपाडी या संघाचे. आता 2 बाद 58 धावा. विचार केला तर शेवटचा चेंडू उर्वरित आहे तिसऱ्या षटकातील. जेल उडालाय. जेल कॅरी करता आला नाहीये. डायरेक्ट हातामध्ये जेल मात्र जाऊन ठेपला होता परंतु अटेंड करता आलं नाहीये. चेंडू मात्र जमिनीला दान झालं आणि जीवदान मिळालं महेश या फलंदाजाला. कॅचेस इन द मॅचेस म्हटलं जाते इंग्रजीच्या माध्यमातून. मित्रांनो जेवढा आपण कॅच पकडाल तेवढा आपण मॅच जिंकू. कारण कॅच सुटली तर मित्रांनो खूप मोठी किंमत मोजावी लागते. नवीन गोलंदाज झालाय. गोलंदाज मार्कवर श्रीकांत. डावखुरा फलंदाज रवी या ठिकाणी झेल जरूर उडालाय परंतु तू मै सेकंड अटेंड आणि तिसऱ्या अटेंडला मात्र चेंडू जमिनीला दान. सोपा झेल होता. मोठा खेळाडू होता. सलामीचा फलंदाज होता. सिंगल होते कंप्लीट. या ठिकाणी पाहायला गेलं तर बल्ला चेंज करण्यात आलाय. ओहो चुका पाहायला मिळतात. चेंडू तडम्यांच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. शेवटच्या क्षणाला का होईना परंतु चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. धावचीची संधी आहे. काय घडेल काय बिघडेल. हो हो या ठिकाणी पाहायला गेलं तर डायरेक्ट मारण्याचा प्रयत्न केला होता. पाहता पाहता धाबा 3 धाबा धावफलकावर लागल्या जातील. 3च्या समीकरणानं धावफलक जाऊन पोहोचलं. दादा 2 बाद 64 धावा. ओहो पंचांना लाईन पाहावी लागेल. एज हा चेंडू आहे नो 1+4 5 धावा. धावफलक जाऊन पोहोचेल. दादा 2 बाद 69 या अंकावर. चौथं षटक पाहायला गेलं तर यापुढील येणारा चेंडू उघडा डोळे पाया नेट. चेंडू आहे प्री हिट. मोठा फटका खेळण्याची संधी आहे.
पंचांना लाईन पाहावी लागेल. पंच आमच्याकडे वळता येईल सकाळच्या क्षेत्रामध्ये कवायत करतायत. हा चेंडू देखील आला फाईट. 70 धावा दाबल कबर लागल्या जात आहेत. हा चेंडू बॅटच्या रीडिंग पट्ट्यात. झेल महत्वाची होती परंतु झेल मात्र जमिनीला दान केलं आणि त्या रूपांतर मात्र ही पटकबाजी पाहायला मिळते. हा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर जातोय. हा येतोय षटकार रवीच्या बॅट मधून. धावफलक जाताना पाहतो आपण दाबल कबर. तर 2 बाद 76 धावा. हा चेंडू देखील खेळून काढलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चुका होणार नाहीये. धावचीची संधी गमावली जाते. चेंडूला उचलफेक केली जाईल. त्या दरम्यान देखील 2 धावा दाबल कबर. धावफलक जाऊन पोहोचलंय दादा. 2 बाद 78. अजून विचार केला तर एक चेंडू उर्वरित. बॅटची इनसाइड एज. पाहता पाहता 4थं षटक देखील कंप्लीट झालं. धावफलक जाऊन पोहोचलं दादा. 2 बाद 79. बघा मित्रांनो कालचं जर दिवस आठवलं तर 18 चेंडू आणि 79 धावा. कुठल्या होत्या तब्बल शिलारवाडी गावातील एक विस्फोटक फलंदाज निलेश पाधीरनं वैयक्तिक 79 धावा होत्या. नवीन गोलंदाज मार्कवर संदीप. फुल डिलिव्हरी गॅप शॉट सिलेक्शन. गॅप आहे मोठा नाही धावांना तोटा. चेंडू जाईल सीमा रेखा पार. रन्स मिळतील 6-6-6. हा येतो रवीच्या बॅट मधून षटकार. झेल महत्वाचं होतं. ज्या फलंदाजाचं झेल जमिनीला दान केलं तोच फलंदाज मात्र या ठिकाणी घातकी ठरला जातोय. गलीच्या दिशेनं चेंडू फेकी केलाय. खेळून काढलाय परंतु चेंडूला आउट फील फास्ट. चेंडू जाल सीमा रेखा पार. पुन्हा रन्स मिळतील 4 रवीच्या बॅट मधून. धावफलकचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचत. 89 धावा. फटका फसला गेलाय. 38 सर्कलच्या आतमध्ये स्वतः गोलंदाज. काय सांगायचंय गड्याव आता. हात येऊलात. पहिला सामना गड्यांच्या हातालाच बॉल चिटकना गड्याला. हा चेंडू देखील जमिनीला दान होतय. धावफलक जाऊन पोहोचत. आता 2 बाद 91 धावा. चांगला चेंडू चांगली लाईन पाहायला मिळते. जबरदस्त सामना देखील आपल्या भेटी झालाय सकाळच्या क्षेत्रामध्ये. अजून विचार केला तर 2 चेंडू उर्वरित आहेत. पहिल्या इनिंग केलं 5व्या षटकांचं. हा चेंडू देखील खेळून काढलाय. पहिली धावा अतिशय वेगानं. दुसऱ्या धावेसाठी मानस केला होता परंतु नकार दिलाय. धावफलक स्थिरांक 1 न पुढे जाताना पाहतो आपण. 2 बाद 92 धावा. शेवटचा चेंडू. ओहो
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील केला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आहे. पाहता पाहता 5वे षटक देखील झालं कंप्लीट. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक देखील जाऊन पोहोचलं. 92 धावा. येणाऱ्या चेंडू आहेत 30. लागणारी धावसंख्या आहे 93. आणि या पुढील होणारा सामना नागेवाडी बनाम चापेवाडी. दोन्ही संघाचे संघनायक या पण टॉस बॉक्स मध्ये करूया नाणेफेकीचा कौल. चला नागेवाडी संघ या ठिकाणी उपस्थित आहे. चापेवाडी संघ आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण देखील या. तर या ठिकाणं खऱ्या अर्थानं सकाळचा क्षेत्र आहे. शेवटचा आणि अंतिम दिवस आणि या शेवटच्या दिवसासाठी या ठिकाणी प्रमुख अतिथी लाभले जात आहेत. गणेश घोडविंदे मेन फ्रॉम किक्वी या साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. तर साहेबांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठामध्ये यायचं आहे. गणेशजी घोडविंदे साहेब आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण मुख्य व्यासपीठा मध्ये येऊन नतमस्तक व्हायचं आहे. या ठिकाणी आपण वेळेत वेळ काढून मात्र स्पर्धेला भेट दिली. जे गावदेव क्रिकेट संघ बोरवाडे या आयोजनाला आणि या आयोजनाच्या वतीनं तुमचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. ज्या वेळेस प्रमुख अतिथी या ठिकाणी होतोय म्हणजे याचा अर्थ त्या प्रमुख पाहुण्यांचं या बोरवाडीकरांवर असलेलं प्रेम पाहायला मिळतं. तर मी गणेश गोडविंदे साहेबांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठामध्ये यायचंय. आपली जागा मुख्य व्यासपीठामध्ये आहे. चला सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये जायचंय. 30 चेंडू तब्बल 93 धावा मात्र कुटाब्या लागतील विजयासाठी. कोणता संघ जिंकेल? दोन्ही संघ देखील बलाढ्य आहेत. मुंडेवाडी संघाचा विचार केला तर मुंडेवाडी हा संघ आज बोरवाडी नगरीमध्ये खेळण्यासाठी दाखल झालाय. चापेवाडी संघ आपण आला असाल तर आपण रिपोर्टिंग करा. नागेवाडी संघ आपण आला असाल तरी आपण रिपोर्टिंग करा. जो संघ या ठिकाणी उशिरा येईल त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल यामध्ये शंका नाहीये. कारण आजचा दिवस जर पाहायला गेला तर या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस. वेळेला महत्व द्यावं लागेल आजच्या दिवसासाठी. चापेवाडी संघ आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर हा सामना संपण्याच्या आतमध्ये या अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. सुनील स्ट्राईकवर. ओहो या ठिकाणी देखील खेळून काढला. याला चेंडू गॅप आहे मोठा. चेंडू जाल सीमारेच्या बाहेर. 4 धाबेसाठी. जसा पहिल्या चेंडूवर चौकार टोकला होता कैलासनं या सुनीलच्या गोलंदाजीवर, तोच गोलंदाज मात्र आता फलंदाज जीसाठी आलाय आणि त्यांच्या बॅट मधून आल्यात या 4 धावा. गोलंदाज आहे गोलंदाज मार्कवर सचिन. रामाचीवाडी संघाकडून पटका पचला गेलाय परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय. उचलफेक केली जाईल त्या दरम्यान देखील 2 धाबा धापलकावर ऍड केल्या जात आहेत. धापलक जाऊन पोहोचलं दादा बिनबाद 6 या अंकावर. स्ट्राईक वर
स्ट्राइक वर सुनील. या ठिकाणी चांगली लाईन सफल झालाय फलंदाज सुनील. बघा चापेवाडी संघ आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. ओहो पुन्हा पटका उंचावरून जातोय चेंडू. चेंडू जमिनीला दान होतोय वारंवार मात्र त्याच रिझल्ट मध्ये मात्र झेल उडाला जातोय. परंतु पाहायला गेलं त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक नाहीये. या चेंडूवरचा विचार केला तर सिंगल होती कंप्लीट. सामना जिंकायचा असेल तर मोठमोठे फटकेबाजी करावी लागेल. अभय सफल मात्र खेळावं लागेल. पंचांना बुमराह करण्याचं काम देखील केलं होतं परंतु दीक्षपंच अनुभवी पंच जना थोराड या ठिकाणी उपस्थित सैन्य आहेत आणि कोणत्याही संघावर मात्र अन्याय होणार नाहीये ही देखील काळजी घेत आहेत. योग्य तो असा निर्णय देखील या ठिकाणी दिला जातोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. वारंवार फलंदाजाला विट केलं जात आहे. धावफलकचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचले. बिनबाद 8 धावा. 24 चेंडू आणि 85 धावांची गरज. 21.25 ची सरासरी गाठावी लागेल या मुंडेवाडी संघाला. या ठिकाणा जर सामना संपण्याच्या अगोदर आलं तर पेनल्टी लागणार नाहीये परंतु सामना संपण्याच्या नंतर आले तर मात्र नक्कीच चापेवाडी हा संघ पॅनलाइज होईल. चेंडूला उचलफेक केले जाईल त्या दरम्यान देखील 2 धावा धावफलकावर लागल्या जातील. अजून विचार केला तर धावफलकाचा धावफलक जाऊन पोहोचला तर बिनबाद 10 या अंकावर 10 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. पुन्हा चेंडूला हेलिकॉप्टरच्या स्टाईलनं उडवलाय. चेंडू जाईल सीमारेच्या बाहेर. पंचांचा 2 हात मात्र आकाशाकडे. हा येतोय मनगडी टाकणीचा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार येतोय. षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं आता बिनबाद 16 या अंकावर. षटकाराचा विचार केला तर षटकार ठोकला जातोय. संदीपच्या बॅट मधून आला हा षटकार. सुरुवात केली उशिरा का होईना परंतु मोठा फटका मारण्याची सुरुवात केली या संदीपनं. कारण संदीपला देखील ठाऊक आहे समोर 93 धावांचं मात्र लक्ष आहे. ह्या ठिकाणी पाहायला गेलं तर पंचांना लाईन पाहावी लागेल. इट इज व्हाईट +1 अशा 2 धावा धावफलकावर लागल्या जातील. धावांचा विचार केला तर 18 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. पहिल्या क्षेत्रामध्ये फलंदाजी केली रामाचे वाडीना तब्बल 92 धावा कुठल्या 93 धावांचं मात्र लक्ष ठेवलंय या मुंडेवाडी संघापुढं. आणि तेच लक्ष मात्र पुढे ठेवून उतरलाय सलामीची जोडी. सुनील आणि संदीप दोन्ही फलंदाजावर जबाबदारी असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅट अँड बॉलचा मात्र संपर्क होत नाहीये. पाहायला गेलं तर आडवा झाडू देखील फिरवला होता.
चेंडूला फक्त ढकलण्याचं काम केलं आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर धावचीच्या सायनं फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागेल पहिलं मुंडेवाडी संघाला. बॅक टू द गाऊट सुनील डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय संतोष. आल्या आल्या मात्र सुरुवात केली. काटप्याच्या सहाय्याने चेंडू खेळला गेलाय. चेंडूला उचलफेक केली जाईल त्या दरम्यान देखील सिंगल होईल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावफलक देखील जाऊन पोहोचलोय. 1-19 धावा. दुसरं षटक देखील संपलं. अजूनही एक चेंडू असेल मित्र. पंच या षटकातील एक चेंडू वाईट गेलाय. बघा या षटकाचं विश्लेषण करतोय. पहिल्या चेंडूवर 2 धाबा आल्या. दुसऱ्या चेंडूवर संदीपने टोकला षटकार. त्यानंतर वाईट आला. त्यानंतर निर्धाव आला. त्यानंतर रनआउटचे विकेट आले. त्यानंतर सिंगल आले. एक मिनिट जो निर्णय असेल तो दिला जाईल. ज्या वेळेस पंच व्हाईट आला त्यानंतर 2 चेंडू डॉट आलेत. एस या ठिकाणी चेक केलं गेलं. 2 चेंडू डॉट आलेत. षटक झालं कंप्लीट. क्षमा असावी. छोट्या मोठ्या चुका होत आहेत कारण खेळ क्रिकेटचा आहे मित्रांनो. जर तरला महत्व नाही आहे. या ठिकाणी दुसरं षटक देखील झालं कंप्लीट. करूया तिसऱ्या षटकाला सुरुवात. तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज मार्कवर गोलंदाज जतीन रामाचीवाडी संघाकडून. जतीनवर जबाबदारी दिली संघाच्या संघ नायकांना. स्ट्राईकचा विचार केला तर स्ट्राईकवर फलंदाज संदीप. हो या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण. जर का हा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका देऊन जर गेला असता तर नक्कीच चेंडू मात्र सीमारेषा बाहेर पाहायला मिळाला असतं. कारण फटका देखील चांगला होता. खाली ढकलण्याचं काम देखील केलं होतं संदीपनं. पाहिलं गेलं सिंगल होते कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीने धावफलक देखील जाऊन पोहोचत. लाईन पाहावी लागेल पंचांना. धावचीची संधी. एज इट इज अ वाईट +1. 2 धावा धावफलकावर ऍड केल्या जातील. जतीन गोलंदाज. या ठिकाणी यॉर्करचा वापर क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरलं गेलं होतं. बॅट अँड बॉलचा व्यवस्थित संपर्क झाला नाहीये. चेंडू बॅटला ब्रश झाला. चेंडूला उचलफेक केली जाईल त्या दरम्यान देखील सिंगल होते कंप्लीट. तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज जतीनला पाहतोय. फटका फसला गेलाय. 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चुका होणार नाहीये. धक्का क्रमांक लागेल दुसरं. बॅक टू द गाऊट संतोष डीजे.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रकाश. बस एवढ्या मारायला लागला गडी. एसीटीच वाईट. खराब चेंडू देखील पाहायला मिळेल. एक अवंतर धाव धावफलकावर लागली जाईल. धावांचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचले आता 2 बाद 24 धावा. 93 धावांचं लक्ष आहे मुंडेवाडी संघापुढं. सामना जिंकायचा असेल तर हवाई सफल. सांगायला गेलं तर गलीपासून दिल्लीपर्यंत जायचं असेल तर विमानाचा वापर करावा लागेल. हवाई सफल मोठमोठाले फटके देखील ठोकावे लागतील विजयासाठी. कारण 93 धावा आपल्या समोर उभ्या राहिल्यात. तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज देखील जतीन. गोलंदाज मार्कवर. सकाळच्या क्षेत्रामध्ये देखील चांगला सामना आपल्या भेटीचा आलाय. एका साईडनं विचार केला तर मुंडेवाडी संघ आणि दुसऱ्या साईडनं विचार केला तर रामाचीवाडी संघ. प्रथम फलंदाजी केली रामाचीवाडी संघानं तब्बल 30 चेंडूमध्ये 92 धावा कुठल्या आणि येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 93 धावा कुठाव्या लागतील विजयासाठी. बॅटची इनसाइड. इस पंचांचा स्विंगर अप आकाशाकडे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लवदास. नवीन फलंदाज लवदास. गोलंदाज आलाय. गोलंदाज मार्कवर. महादेव. चौथ्या षटकाला होते सुरुवात आणि चौथं षटक घेऊन आलाय गोलंदाज मार्कवर महादेव. पाहूया महादेव यांचा पहिला चेंडू. पुन्हा पटका फसला गेलाय. त्या ठिकाणी शतरक्षक आला होता परंतु मात्र पोहोचू शकत नाहीये. चेंडू जमिनीला दान झालं आणि जीवदान मिळालं या फलंदाजाला. हा चेंडू देखील पाहायला गेला तर वाईट आलाय. अवंतर एक धाव मिळेल. पुन्हा काटप्याच्या सायन्या धावचीची संधी. डोक्याची घंटा आणि या ठिकाणी घडलं काय. विकेटचं पतन. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागेल. चौथं बॅक टू डगआउट. प्रकाश डीजे. हो हो चेंडूला उचललाय. उंची जास्त कमी लांबी या ठिकाणी देखील पाहायला गेलं तर फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागेल 5वा. लवदास तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज प्रकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल. प्रकाश पिरकड मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चौथ्या षटकाचा विचार केला तर चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आहे. गोलंदाज मार्कवर महादेव.
स्ट्राइक वर नवीन फलंदाज महादेव. काय सांगायचं आहे कडे आता. मारू का नको, मारू का नको. स्लो मोशन. हा चेंडू आला नीट धाव. चला चापेवाडी संघ, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण सहकार्य करा. अर्थात एकनाथजी खंडवी साहेब, जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल किंवा आपण ऑनलाईन मॅच बघत असाल तर आपण सहकार्य करा. हा पाहता पाहता चौथं षटक देखील कंप्लीट झालं. शेवटचं आणि अंतिम षटक. 6 चेंडू आणि लागणारी धावसंख्या 65 धावा. पूर्णपणे सामन्याची हवा काढून घेतली रामाचीवाडी संघानं. कारण पाहायला गेलं तर 30 चेंडू मध्ये 93 धावा मात्र जमा करायच्या होत्या, परंतु समीकरण येऊन ठेपलं 6 चेंडू आणि 64 धावा. आणि या पुढील होणारा सामना नागेवाडी आणि चापेवाडी ह्या दोन्ही संघाचे संघनायक. या ठिकाणी नागेवाडी संघाचा संघनायक आमच्या सामन्यात जोडले गेलेत. चापेवाडी संघाला आम्ही वारंवार अनाउन्समेंट करतोय. मित्रांनो शेवटचा दिवस आहे, या ठिकाणी पंचांना लाईन पाहावी लागेल. इट इज वाईट खराब चेंडू. आपण तर एक धाव मिळेल. लक्षित शेवटचा षटक. समोर उडवलाय, खोदून काढलाय चेंडू. चाल वन बॉम्ब सी मार एक पार. रन्स मिळतील 4-4-4. हाय तो प्रकारच्या बॅट मधून मुंडेवाडी संघासाठी चौकार. डीजे